नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकातेंची आत्महत्या, थकीत बिलामुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा। गेल्या 2 वर्षांपासून 3 कोटींची बिलं थकीत। पेपरफुटी प्रकरणामध्ये एमपीएससीच्या अप्पर सचिवाला अटक, 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना बेड्या, 3 अधिकाऱ्यांसह 6 जण अटके। आदिवासी विकास मंत्री उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या भेटीला, अशोक उईकेंची आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 14वा दिवस। पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली, रुग्णालयात स्ट्रेचर खाटा उपलब्ध नसल्याचा दावा। जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये ओबीसींचा मोर्चा, बबनराव तायवाड यांची घोषणा। अखेर महामंडळाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला 49, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार। मुंबईत महायुतीपेक्षा मवियाचे आमदार सरस, प्रजा फाउंडेशनच्या अहवालात भाजपा सेनेला धक्का, नार्वेकर, लोढा आणि शेलारांचा क्रमवारीत समावेश नाही। 27 ऑगस्टला रविकांत तुपकरांचे मुंबईत आंदोलन, तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, तुपकर भूमिकेत झाल्याचा दावा। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार, लाभार्थ्यांच्या पुन्हा पडताळणीचे सरकारकडून निर्देश। आतापर्यंत 91 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र। नेपाळच्या 5 जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, महापुरात 384 पर्यटक बेपत्ता, बेपत्ता पर्यटकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश। अखेर कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना, बाजारभाव पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडवली होती कांदा एक्सप्रेस। लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मध्य रेल्वेवर लोकलमध्ये 2 महिलांमध्ये जोरदार वाद, ठाणे ते बदलापूर दरम्यान लोकलमधील घटना, तर प्रवाशांची लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल। नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री फायरिंग, घराच्या काचा फुटल्या, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आंबोडेमध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप। लातूरमध्ये वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयामध्ये सिजेरियन, बाळंतणीचा मृत्यू, डॉक्टर अनिता अलगुले फरार। साखरेपाठोपाठ गुळाचे दर भडकले, उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार, गुळाच्या दरामध्ये अनिश्चितता कायम।